हॅलो एव्हरीवन. तर मला म्हणजे मी खूप मिंत्रावरून खूप मस्त मस्त प्रोडक्ट्स काही मागवल्या. प्रोडक्ट्स ॲज इन इयरिंग्स, हे वाले इयरिंग्स मागवले. त्यानंतर हा ड्रेस, परत एक ड्रेस आणि एक बॅग, जी की मला असं वाटलं तुम्हाला शो करायलाच पाहिजे कारण खूप सुंदर आहे. मटेरियल क्वालिटी वाईज खूपच मस्त आहे. आणि म्हणून मग मी विचार केला की चला शेअर करते, त्याच्या लिंक्स वगैरे पण देईल मी तुम्हाला. सो स्टार्टिंग फ्रॉम दिस इयरिंग्स. हे इयरिंग्स खूप सुंदर आहे. याला असं छोटंसं म्हणजे असा पिंजरा आहे जो की ओपन आहे. मग त्याच्यावर हा असा मोती, मोती नाही आपण ह्याला काय म्हणू शकतो, म्हणजे जसं अनारदाना वगैरे टाईप, आणि त्याच्यावर हा पक्षी बसलेला आहे. खूपच सुंदर आहे. सो हे मी थोडं आधी घेतलेलं, पण या ड्रेसवर मी ट्राय केलं तर मला अगदी मॅच वाटलं आणि खूप सुंदर पण असं लुक वाटलं. म्हणून मग मी ह्याच्यावर घातलं आहे आणि मला असं वाटलं चला दाखवून देते कारण खूप सुंदरशी याची डिझाईन आहे. खूप हलकी आहे, खूप हलकी आहे. आणि ऑनलाईन जर आपण इयरिंग्स घेतले थोडेसे महाग होतात, तर आय गेस हे मला वाटते 220 240 वगैरेचे काही मी घेतले होते. आणि खूप सुंदर आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. खूप सुंदर आणि लाईट वेट आहे. सो नेक्स्ट मला तुम्हाला एक खूप मस्त गोष्ट दाखवायची जी मी रिसेंटली घेतली आहे. ती ही बॅग, ही क्लेओची बॅग आहे. मला नव्हतं माहिती हा कोणता ब्रँड आहे वगैरे की काय, पण छान आहे, नाईस. म्हणजे मला ह्याचा असा बेल्ट आवडला होता. हा बेल्ट खूप मस्त आहे आणि म्हणून मी ह्याच्या म्हणजे बेल्टमुळेच ॲक्च्युली मी ही बॅग घेतली. आणि बॅगची साईज पण खूप मस्त आहे. मला याच साईजच्या बॅग्स आवडतात म्हणून मग मी घेतली. आणि खास करून हा असा पॉपअप पिंक कलर होता. मला असं वाटलं की चला हे पण ट्राय करून बघू, काहीतरी नवीन. माझ्याकडे असं पिंक वगैरे बॅगची काय कलरचं काय बॅग वगैरे असं काही नाही आहे. तर म्हणून मग मी ही मागवली. ही खूप मस्त बॅग वाटली मला. स्पेशली ह्याचा बेल्ट खूपच मस्त आहे. ह्याचं लुक खूप मस्त आहे ना. मी असं पाळण्यावर बसली आहे म्हणून कदाचित तुम्हाला दाखवू शकत आहे. ॲक्च्युली मी उभ्याने व्हिडिओ बनवण्याचा खूप ट्राय केला, पण बरोबर लाईट नव्हता येत, काही नव्हतं येत. आणि आता आय गेस लाईट वगैरे इतका खास नाही येत आहे, पण ठीक आहे, सगळं विजिबल आहे ॲटलिस्ट. सो असं काही ही बॅग आहे आणि मस्त असं लुक येत आहे. वा, इकडे फोटो पण असं मस्त काढू शकते मी. सो ही अशी बॅग आहे. आणि त्याच्यासोबत मी ॲमेझॉनवरून ही चेन घेतली आहे. ए वाव, हे मस्त आहे. असं पाळण्यावर बसून जेव्हा मला दूर जायचं मी अशी चालली आहे, जवळ यायचं मी इझिली येते. ओके. सो ॲमेझॉनवरून ही मी एक चेन घेतली आहे, जी पर्सची चेन आहे. मी परत एक मागवली होती पण ती खूप अशी जाडी आली म्हणून मग ते रिटर्न केली. ही खूप अशी बारीक आहे आणि अशी साखळीसारखी तशी आहे. सो मला तशी आवडली. सो मी ही मागवली. ही मला वाटतं अशी 200 रुपयाची काहीतरी झाली, 150 की काहीतरीची. मला असं वाटतं 180 वगैरे वगैरे. मी प्राइसेस पण टाकेल जर जमलं तर, किंवा मग लिंक्स टाकेल, लिंक्सवरून तुम्ही बघू शकता. पण असं काही जास्त कॉस्टली नाही आहे. आणि मला असं स्लिंग वगैरेच घ्यायला आवडतं बघा. सो मला असं स्लिंग वगैरे असं कॅरी करायला आवडतं. सो जास्त बॅग्स मी कॅरी करत नाही, पण मला आवडतात की माझ्याजवळ असो घेऊन असो, पण मला पाहिजे. आणि ही तर मला खूप आवडली म्हणून मी घेतली. सो ही स्लिंग पण खूप मस्त आहे, म्हणजे कामाच्या गोष्टी आहे म्हणून मग मला ब्लॉग बनवायचा होता हा तुमच्यासाठी. आणि जर हा बेल्ट बघितला तर हा तर अरे हां, मी दाखवला आय गेस. सो हा असा. आणि हा वेस्टर्न किंवा असं साडी वगैरेवर पण खूप छान वाटेल. सो ही आहे नेक्स्ट गोष्ट, ही थर्ड. आणि आता मी तुम्हाला ड्रेस दाखवते, त्याच्यासाठी आय गेस मला उभं होऊन दाखवायला लागेल. पण मी आधी तुम्हाला ही डिटेलिंग दाखवून देते आणि मग नंतर उभं होऊन पूर्ण ड्रेस दाखवेन, ह्याचा पॅन्ट वगैरे सगळं. सो हे मटेरियल कोणतं आहे आय डोंट नो, पण असं हलकंसं जाडसर मटेरियल आहे. आणि छोटंसं इकडे हुक लावून यांनी असं नेक पॅटर्न दिला आहे, कारण हे जे वरचं आहे केप टाईप, पण हे अटॅच्ड आहे. म्हणजे आतलं हे टॉप आणि हे वरचं टॉप हे इथनं अटॅच्ड आहे. सो एकत्र घालायला लागतं. पण हे बघा, मी जर हात हलवत आहे तर इकडे बघा अशी याची पूर्ण शाईन आहे या पूर्ण कपड्याची. सी, ही अशी शाईन आहे, खूप सुंदर दिसत आहे. आणि ॲज अ डिटेलिंग हे थोडं थोडं असं वर्क आहे इथे पूर्ण नेकवर फक्त, बाकी पूर्ण प्लेन आहे. आणि सेम या मटेरियल याच कपड्यामध्ये ह्याचा पॅन्ट आहे.
सो मी आता तुम्हाला फुल लुक मिररमध्ये दाखवते. सो कदाचित तुम्हाला इकडे दिसेन मी स्टँड पकडून आहे. असं ह्याचं लुक आहे आणि शाईन खूप मस्त आहे ह्याच्यावर. आणि खाली हा असा बेल बॉटम टाईपचा पॅन्ट आहे, म्हणजे अगदी स्ट्रेट नाही आहे, पेन्सिल पॅन्ट नाही म्हणू शकत, पण स्ट्रेटच म्हणजे स्ट्रेट आहे पण अगदी स्ट्रेट नाही आहे. सो खूप मस्त असा पॅन्ट आहे, मटेरियल खूप छान आहे, घालून अगदी स्मूथ असं मस्त वाटतंय. आणि हे असं काही लुक आहे. आता मी पुढून तुम्हाला दाखवण्याचं ट्राय करते. सो मला कळतच नाही आम्ही कसं दाखवू, ते येतच नाही व्हिडिओमध्ये. कदाचित आता येईल खालचं. हा असा पॅन्ट आहे, याच्यावर हिल्स वगैरे घातल्यानंतर खूप सुंदर असा लुक येणार. आणि दॅट्स इट फॉर दिस ड्रेस. आता माझ्याकडे परत एक ड्रेस आहे, तो मी पटकन घालून येते आणि मग तो ड्रेस दाखवते. तो पण खूप सुंदर ड्रेस आहे, ते मी तो पटकन घालून येते. सो हॅलो, मी आली आहे हा नवीन ड्रेस घालून. एकतर मला नवीन ड्रेस असले की ते घालायला खूप मजा येते. हा ड्रेस बघा कसा आहे, पूर्ण फुलपाखरू पण बनवू शकतो आपण, असं डान्स वगैरे म्हणून. काही पण बोलते मी. ओके, सो मी काय पण बोलत होती, पण खूप सुंदर ड्रेस आहे हा. पूर्ण मस्त ह्याच्यावर असं वर्क आहे, मिनिमल वर्क आहे, असं खूप गजगज वगैरे नाही, पण डार्क कलर आहे. आणि ह्याची पॅन्ट खूप मस्त आहे. मी इयरिंग्स पण काढले नाही, पण ह्याची पॅन्ट खूप मस्त आहे. मी मिररमध्ये दाखवते याचं पॅन्ट कसं आहे. ओके, सो असा हा पॅन्ट आहे. हे बघ, असं हेरम की काय, प्लाझो हेरम वगैरे काहीतरी असं ना, तो असा हा पॅन्ट आहे. असं मस्त लूज आणि खूप मस्त मटेरियल आहे. आणि हे टॉप पण असं लूजवालं आहे. खूपच मस्त वाटतं हे घालून. सो असं काही याचं लुक आलंय. आणि ह्याची पण लिंक टाकेनच. तर हा एक ड्रेस आणि दॅट्स इट. बस एवढंच सगळं होतं माझ्याकडे, जे मी आत्ता मिंत्रावरून रिसेंटली घेतलं आणि खूप मस्त आहे. मस्ट बायवाले प्रोडक्ट्स आहे. जर तुम्हाला घ्यायचे असेल तर यू कॅन डेफिनेटली बाय इट. परत माझे काही ड्रेसेस वगैरे आहे आणि वेडिंग प्रिपरेशन्स सुरू आहे. वेडिंग म्हणजे माझ्या फ्रेंडची वेडिंग, माझी झालेली ऑलरेडी. सो ती प्रिपरेशन सुरू आहे, त्याचे पण खूप असे कपडे हे ते सगळं आहे. सो अभिषेकचं आणि माझं सगळं दाखवेन. आणि दॅट्स इट. आत्तापर्यंत हिंदी वगैरे व्लॉग्स यायचे, तर आता आम्ही डिसाईड केलं आहे की मराठी व्लॉग्स बनवू, जे की लाँग व्लॉग्स असणार ते जनरली मराठीमध्ये बनणार, किंवा मग हिंदी मिक्स, हिंदी इंग्लिश मराठी वगैरे सगळं मिक्स असतंच. सो असे काही आपले व्लॉग्स असणार. आणि सांगा आम्हाला काही जर सजेशन्स असेल तर तुमचे. आणि प्लीज टू सबस्क्राईब. बाय.